नमस्कार मंडळी. तर आज इथे मी बनवत आहे उसळ पाव. त्यासाठी मी कढई घेतली. कढईमध्ये कांदा, लसूण टाकले आणि थोडंसं आलं टाकलं. लाल मिरची होती माझ्याकडे, ती ॲड केली. थोडंसं मीठ टाकलं आणि कांदा आपल्याला मस्त गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे मी थोडेसे खडे मसाले माझ्याकडे होते, ते थोडेसे खडे मसाले ॲड केलेत आणि ते पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर मी कोथिंबीरची देठं मस्त धुवून त्याच्यामध्ये ॲड केली, टॅमॅटो ॲड केला आणि व्यवस्थित आपल्याला सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा मी खोबरं ॲड केलं. सुकं भाजलेलं होतं, आधी मी किसून भाजून ठेवलेलं, तेच मी 1 चमचा त्याच्यात ॲड केलं आणि ते तर थंड झाल्यावर आपण मिक्सरला ग्राइंड करूया. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं ॲड केलं. थोडंसं पाणी ओतलं आणि बघा ग्राइंड खूप मस्त असा कलर आला. इथे कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल ॲड केलं आहे थोडंसं आणि मी आता आपण जे मिक्सरला वाटण ग्राइंड केलेलं ते आता त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते वाटण. पाहू शकता इथे मी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजते. स्लो गॅसवर भाजू शकता, फास्ट गॅसवर पण भाजू शकता. मी इथे थोडा गॅस मिडियमच ठेवलेला. मिडियम गॅसवर व्यवस्थित त्याला भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी आता नाशिक स्पेशल काळा मसाला ॲड केला आहे आणि थोडासा लाल मसाला आणि थोडासा तर्री मसाला आणि थोडीशी हळद आणि हे सगळे मसाले आम्ही गावावरून आणलेले आहेत, नाशिकवरून. आणि आहे धनिया पावडर, ते पण ॲड केले आणि व्यवस्थित आपण ते मसाले व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे. खमंग असं तेल सुटेपर्यंत. खूप सुंदर अरोमा येत होता मसाल्यांचा. तुम्हाला मसाले ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही करू शकता. आणि ते पाहू शकता तुम्ही कलर व्यवस्थित आता तेल सुटलं, व्यवस्थित भाजून झाला आपला मसाला. थोडं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडंसं वाटण उरलं त्याच्यामध्ये मी पाणी ओतून ते ॲड केलं आणि इथे मी वाटाणे बॉईल करून ठेवलेले तेच त्याच्यामध्ये ॲड केले. मी हिरवे वाटाणे घेतले, माझे हिरवे वाटाणे होते म्हणून. आणि तुम्ही आता टेक्स्चर आणि कलर पाहू शकता. इथे मी थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला घट्ट पाहिजे तर घट्ट, पातळ हवे तर पातळ. इथे तुम्ही तर्री बघू शकता, खूप सुंदर अशी तर्री आलेली आणि उसळ एक नंबर झालेली आणि मसाल्यांचा अरोमा खूप छान येत होता आणि टेस्टला पण एकदम भारी लागत होती. इथे पाहू शकता तुम्ही कलर आणि टेक्स्चर पण पाहू शकता, खूप मस्त होती. तर इथे आपली मिसळ रेडी झालेली आहे. या सर्वांनी खायला. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब.